जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी देशमुख कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. माजी आमदार धीरज देशमुख आपल्यासोबत आहेत. सर, कसा रिस्पॉन्स मिळतो आहे जेव्हा तुम्ही ग्रामीण भागामध्ये खूप वेळ देऊन यावेळेला लातूर ग्रामीणमध्ये प्रचार केलेला आहे? अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहे. गेली अनेक वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या. प्रशासक काळ हा चार वर्ष आपण पाहतो आहे आणि लोकांना आपला प्रतिनिधी नसल्यामुळं बऱ्याच अडचणी ग्रामीण भागातल्या लोकांना कामं करून घेण्यामध्ये असेल, एखादी योजना राबवण्यामध्ये असेल, एखादा कुठं त्याचा खटला असेल, त्याचा न्यायनिवाडा करायचा असेल, त्यामुळं लोकही त्रस्त झाले होते की आपला एक हक्काचा व्यक्ती, हक्काचा प्रतिनिधी ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आणि तोच प्रतिसाद आम्हाला दिसला की येणाऱ्या काळामध्ये आपली कामं सोडवण्यासाठी गाव पातळीवर, कारण की गाव आणि तहसीलमध्ये फार अंतर नसतो. काही गावं 100 किलोमीटर दूर आहेत. रोज लोकांना इथं येणं, आपली कामं नेऊन येणं. त्यामुळे प्रतिनिधी जर असेल, तिथं आपला व्यक्ती जर असेल, तर त्याची कामं, आपल्या गावाचा विकास हा जलद गतीनं होऊ शकतो. शासनाच्या योजना चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी आपल्या गावामध्ये होऊ शकते. ह्या सगळ्याच गोष्टी आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये जाणवल्या. आणि सत्ताधाऱ्या पक्षाकडून ज्या त्यांच्या अपेक्षा होत्या, मागे त्यांनी ज्यांच्याकडे सत्ता होती, ती त्यांची सत्ता, त्याचा फायदा गावाला किंवा गावकऱ्यांना किंवा वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये, शिक्षण क्षेत्र असेल, पाण्याचा विषय असेल, रस्त्यांचे विषय असतील, जे साधारण सामान्य विषयामध्ये त्यांना तो न्याय मिळाला नाही. आणि मला वाटतं की ह्यावेळेस लोक परत एकदा काँग्रेसच्या बाजूनं उभे राहतील. भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती जिल्ह्यात? हो, भाजप आणि काँग्रेसमध्येच प्रामुख्यानं थेट लढत आहे. काही विधानसभामध्ये जिथं राष्ट्रवादीचे आमदार असतील तिथं तो चित्र बघायला मिळेल. पण काँग्रेसच सगळीकडं सगळ्या 5 विधानसभेमध्ये एक हाती लढते आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स काँग्रेसच्या बाजूनं सगळ्याच भागांमध्ये, सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये आम्हाला मिळताना दिसतो आहे. मंत्री गुलाबराव पाटील लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कामकाजामध्ये त्यांनी सभा घेतली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की स्थानिक आमदार कोण आहे, भाजपच आहे का? जर असे रस्ते असतील तर मी त्यांना उपटून मारलं असतं. नाही, त्याच्याबद्दल मी काही भाष्य करण्यापेक्षा ते स्वतः महायुतीचे मंत्री आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत आणि त्यांच्या सत्ता पक्षामधल्या व्यक्तीबद्दल जर त्यांना काही आक्षेप असेल तर तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. लोकांसमोर ज्या त्यांनी भावना मांडल्या असतील त्या आता त्याच्यावर लोकांनी निर्णय घ्यायचा आहे की काय विषय तिथे आहेत. सांगा, कशा पद्धतीने मतदारांना आवाहन कराल तुम्ही? मी मतदारांना आवाहन करते की आपलं मतदान हे सगळ्यांनी येऊन टाकावं आणि मतदान करणं म्हणजे आपला हक्क आहे, तो आपण बजवावा आणि त्यामध्ये आपण मतदानाचा हक्क बजवून लोकांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. कशा पद्धतीची परिस्थिती राहील काँग्रेससाठी? चांगली राहील. ग्रामीण भागामध्ये आपण प्रचारामध्ये सहभाग घेतलेला होता. कसा रिस्पॉन्स मिळतो आहे गेल्या विधानसभेच्या तुलनेमध्ये? आता रिस्पॉन्स खूप छान मिळाला होता आणि मला वाटतं की चांगलं मतदान लोक करतील आणि मतदानाची संख्यासुद्धा वाढेल. थँक्यू. मतदारांना तुम्ही आवाहन कराल, काय सांगा? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांना आता विकास पाहिजे आणि ते बाहेर येऊन नक्कीच मतदान करणार हे सांगणार. आणि काँग्रेस पक्षासाठी कशी खूप परिस्थिती? चांगलं राहील. लोकांना विकास पाहिजे तर त्याच्यासाठी बाहेर येऊन ते करेक्ट मतदानच करणार. देशमुख कुटुंबीय धीरज भैया भरपूर फिरलेत. खूप साथ दिलाय लोकांनी आणि खूप आशीर्वाद मिळाला आहे. त्यामुळे मला पॉझिटिव्ह यश पदरात पडेल असं वाटतं? माहिती पडेल आता एक दिवस, नक्कीच भेटणार. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.